नमस्कार, स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा भगीरथ आयशा आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन सीरीज सुरू करत आहोत. म्हणजे यूपीएससीचं जीएस पेपर फर्स्ट याच्यामध्ये इतिहासाचा जो पार्ट आहे याच्यावरती आलेले आतापर्यंतचे जेवढे प्रश्न आहेत म्हणजे 2013 पासून 2024-25 पर्यंतचे प्रश्न. तर या डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेसाठी म्हणजे एमपीएससी साठी येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला यूपीएससीने विचारलेल्या या प्रश्नांचा निश्चितपणे फायदा होणार. म्हणजे याच्यामध्ये कदाचित प्रश्नांचं रिपिटेशन जरी नसलं तरी सुद्धा प्रश्नांमध्ये थोडीफार फेरफार करून त्याच टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्याच्यामुळे प्रश्न नेमके गेल्या 10-12 वर्षामध्ये कशा स्वरूपात विचारलेले आहेत यूपीएससीने, तर त्याच प्रश्नांचा संदर्भ घेऊन आपण एमपीएससीच्या डिस्क्रिप्टिव्ह पेपर फर्स्ट साठी तयारी करणार आहोत. कारण बऱ्याचसा फायदा तुम्हाला याचा अनालिसिसच्या माध्यमातून होणार आहे. तर मग आजपासून जी सिरीज आपण सुरू करत आहोत त्याच्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं पेपर अनालिसिस आपण घेणार आहोत. तर याच्यामध्ये आज आधुनिक भारताच्या इतिहासातील पहिला प्रश्न जो आहे तो आपण घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, भारतातील हस्तकला उद्योगांचा आणि कुटीर उद्योगांच्या ऱ्हासाला इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती कितपत जबाबदार होती. आता औद्योगिक क्रांतीमुळे जेही काही बदल झाले, पण औद्योगिक क्रांतीचा इम्पॅक्ट पूर्ण जगभर पडला, परंतु औद्योगिक क्रांतीचा जो फटका आहे तो नेमका भारतात का पडला, भारतावरतीच त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती त्याचा फटका मोठ्या प्रमाणात का पडला, याच्यावरती आयोगाने इथे प्रश्न विचारला. म्हणजे आधी सुरुवातीला तर प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे आणि प्रश्न समजून घेतल्यानंतर मग आपण उत्तराकडे वळणं गरजेचं आहे. आता हा प्रश्न जर पाहिला आपण तर हा 250 शब्दांसाठीचा प्रश्न आहे आणि 15 गुणांसाठीचा प्रश्न यूपीएससी 2024 मध्ये म्हणजे मागच्या वर्षीच प्रश्न विचारलेला आहे. तर खूप इझी कॅटेगरी मधला प्रश्न आहे आणि तसं जर आपण पाहिलं तर म्हणजे ढोबळमान जर आपण पाहिलं तर अगदी प्रिलिम्सचा इतिहासाचं जरी नॉलेज असणारा विद्यार्थी असेल तो सुद्धा या प्रश्नाचं लिखाण जे आहे या प्रश्नावरती तो चांगल्या प्रकारे करू शकतो. फक्त महत्वाचे जे काही पॉईंट्स आहेत या पॉईंट्स बद्दल आपण चर्चा करूया. कशा पद्धतीने आपलं उत्तर लिखाण असलं पाहिजे, उत्तर लिखाणामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे मुद्दे या मुद्द्यांचा समावेश असला पाहिजे याच्यावरती आपण एक प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करू. आता इथे आपण बघूया की औद्योगिक क्रांती जर आपण पाहिलं तर 18व्या शतकाच्या उत्तरार्धात बऱ्यापैकी झालेली दिसून येते. म्हणजे 17व-18वं शतक जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक क्रांती जी आहे ती झालेली दिसून येते. आता ही औद्योगिक क्रांती होत असताना आपण जर पाहिलं तर त्या कालखंडामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही मशिनरीज आहेत त्या मशिनरीचा शोध लागला, वाफेच्या इंजिनाचा शोध लागला, त्याच्यानंतर वेगवेगळे यंत्र असतील या वेगवेगळ्या यंत्रांचा शोध लागला आणि त्याच्यामुळे इंडस्ट्रियलायझेशन जे आहे ते युरोपात घडलेलं आपल्याला दिसून येतं. आता युरोपामध्ये इंडस्ट्रियलायझेशन झालं आणि त्याच दरम्यान आपला भारत जो होता तो पारतंत्र्यातच होता आणि भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सारखी कंपनी मोठ्या प्रमाणात होती आणि व्यापारी कंपनी होती आणि त्याचा फटका नेमका भारतीय बाजारपेठांना कसा बसला किंवा भारतीय अर्थव्यवस्थेला कसा बसला आणि त्यातल्या त्यात भारतातील जो काही हस्तकला उद्योग आहे हस्तकला उद्योगांचा कुटीर उद्योगांचा ऱ्हास कसा झाला, या ऱ्हासाला नेमकं इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती कशी कारणीभूत आहे याचा आपल्याला उहापोह करणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर मग त्याच मुद्द्यांसंदर्भात आपण थोडासा हात घालूया. आता इथे सांगायची काही गरज नाही, पहिलं सेंटेन्स आपलं ऑब्व्हियसली हेच असलं पाहिजे की 18व्या शतकाच्या शेवटाला इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांती झाली म्हणजे नेमकं काय, तर जेही काही उत्पादन पद्धती होती या उत्पादन पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रास्टिक चेंजेस झाले. ड्रास्टिक चेंजेस झाले म्हणजे काय, तर इंडस्ट्रियलायझेशन झालं. इंडस्ट्रियलायझेशन झालं म्हणजे काय, तर ज्या वेळेस उद्योगधंदे डेव्हलप होतात तर ही डेव्हलप होत असताना त्यामागे सर्वात महत्वपूर्ण बाब काय असते, तर पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. त्याच्यानंतर कोळसा असतील, खाणकाम असेल या उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली. मोठमोठ्या मशिनरीज असतील, विजेचा शोध लागला. अशा सगळ्या बाबींमुळे जे काही जसा हातमागाचा कापड मोठ्या प्रमाणात त्या कालखंडात चालायचा, परंतु तो हातमागाचा कापड इंडस्ट्री डेव्हलप झाल्यामुळे तो मशिनरीने तयार व्हायला लागला आणि त्याच्यामुळे त्या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात कापड उद्योगमध्ये ग्रोथ झाली. आता ही ग्रोथ जी झाली ही खऱ्या अर्थानं ही जे बदल झाले हे बदल इंग्लंडमध्ये घडून आले होते, परंतु त्याचा फटका भारतामध्ये पडला, भारतीय बाजारपेठेमध्ये पडला. त्याच्यामुळे फक्त शहरातलीच अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असं नाही, तर त्याचा इम्पॅक्ट हा अगदी ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती देखील पडलेला दिसून येतो. आता तुम्ही म्हणणार की सर इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीचा इम्पॅक्ट भारतातल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती पडला, हे कसं शक्य आहे, तर ऑब्व्हियसली शक्य आहे. कारण भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये दळणवळण व्यवस्थेसाठी त्यांनी जाळं विणलेलं होतं. म्हणजे जर समजा रेल्वे पाहिलं, आपण रस्ते पाहिलं, तर हे मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशांनी भारतात डेव्हलप करायला सुरुवात केली होती आणि भारतातील खेड्यातला कान्याकोपऱ्यातला कच्चा माल जो असायचा, जसं कापूस असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचा जो कच्चा माल शेतीतनं
किंवा नगदी पिकं म्हणूया आपण, त्याचं उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेशराईज करायचं आणि ते नगदी पिकं, तो कच्चा माल घ्यायचा आणि तो कच्चा माल पुन्हा एकदा इंग्लंडला जाऊ द्यायचा आणि त्याच्यावरती प्रोसेस करून मग तो पक्का बनवून पुन्हा एकदा त्या कापडाची म्हणा किंवा त्या मालाची जी आयात आहे ती भारतात करायची आणि भारतामध्येच मोठी बाजारपेठ निर्माण करून भारतामध्येच तो सगळा वस्तू किंवा माल जो आहे तो विकायचा आणि त्या पद्धतीनं त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये नफा जो आहे तो कमवायचा. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी म्हणूया किंवा ब्रिटिश लोक जी होती, युरोपियन लोक जी होती, ती नफा कमवणं हाच एकमेव त्यांचा हेतू होता. त्यातल्या त्यात इंग्लंडमध्ये इंडस्ट्रियलायझेशन झाल्यामुळे, औद्योगिक क्रांती झाल्यामुळे त्याचा फटका भारताला का बसला? कारण या परिवर्तनाचा फटका बसण्यामागचं सर्वात मोठं कारण होतं ते म्हणजे इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात मशिनरी ज्या आहेत त्यांच्या वापरामुळे जे काही पारंपरिक हस्तउद्योग होते, हस्तकला उद्योग म्हणूया किंवा छोटे मोठे कुटीर उद्योग असतील किंवा ग्रामीण भागातील उद्योग जे असतील, या उद्योगधंद्यांना फटका बसला. ऑब्विसली बसणार आहे. आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊ शकतो की जर समजा खादीचा कापड भारतातील म्हणजे भारताचा खादीचा कापड असेल, मलमलचा कापड असेल, तो कापड इंडस्ट्रियलायझेशन व्हायच्या अगोदर किंवा इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती व्हायच्या अगोदर युरोपमध्ये देखील जायचा, त्याच्यानंतर आशिया खंडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यात मोठ्या प्रमाणात होत होती. परंतु ज्या वेळेस मशिनरीचा शोध लागला आणि मशिनीपासून बनणारा जो कापड होता तो अगदी कमी वेळेत जास्त प्रमाणात बनणार, कमी वेळेत बनणार आणि खूप कमी पैशांमध्ये तो उपलब्ध होऊन जाणार आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली मार्केटमध्ये जो काही कापड उद्योग होता भारतीय, या कापड उद्योगाला फटका बसला. कापड उद्योगाशी संबंधित असणारे जेवढे की कारागीर असतील किंवा त्याच्याशी संबंधित असणारा रोजगार जो होता त्याच्यावरती मोठा इम्पॅक्ट पडलेला आपल्याला दिसून येत होतं. याचा फटका जो आहे तो सुरुवातीच्या काळात भारताच्या कापड उद्योगावरती सुरुवातीला बसलेला दिसून येतो आणि त्याच्यामुळे हस्तकला उद्योगाला देखील त्याचा फटका बसला. त्याच्यानंतर ग्रामीण भागात कसा फटका बसला तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कच्चा माल तर जायचा, परंतु हा पक्का बनवून ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होती. जसं की रेल्वे होती, रेल्वेचं जाळं विणल्यामुळे ग्रामीण भागापर्यंत बाजारपेठा ज्या आहेत त्या सुरू झाल्यात आणि देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये इंग्लंडचा जो माल आहे किंवा बाहेरच्या देशांमधून येणारा जो माल आहे तो विकला जाऊ लागला आणि त्याचा फटका आपल्या भारतीय उद्योगधंद्यांना बसला आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात दारिद्र्य, बेरोजगारी जी आहे ती वाढलेली आपल्याला त्या कालखंडात दिसून येते. आता भारतामध्ये तेव्हा जर आपण पाहिलं तर रेशीम उद्योग असेल, सुती उद्योग असेल, इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या कालखंडात बंदी घालण्यात आली. आता बंदी घालण्यामागचं कारणच मुळात ते आहे की आपल्याकडचा माल मोठ्या प्रमाणात इंग्लंडला जात होता, त्याच्यावरती बंदी घातली आणि इंग्लंडमध्येच तयार झालेला माल भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून देण्यात आला. म्हणजे इकडनं कच्चा माल न्यायचा आणि तिकडनं तो पक्का बनवून भारतातच विकायचा, परंतु भारतातून जो उत्पादन होणारा माल आहे भारतीय व्यापाऱ्यांचा, तो मात्र जर तुम्हाला निर्यात करायचा असेल तर त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये जकात लावली जायची. ठीक आहे ना. आता इतकी जर जकात लावली जात असेल तर ऑब्व्हियसली आपला माल बाहेर विकण्यासाठी भारतीय लोक उत्सुक असणार का? तर अजिबात नाही. त्याच्यातल्या त्याच्यात जर डायरेक्ट बंदीच घालून टाकली असेल, म्हणजे भारतातला कुठलाही माल युरोपमध्ये किंवा इंग्लंडमध्ये विकायला जाणार नाही, याच्यावरती बंदी घातली म्हणजे ऑब्व्हियसली इथे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंद्यांना फटका बसणार आणि बेरोजगारी जी आहे ती निर्माण होणार आणि त्याच्यामुळे जेही काही छोटे मोठे उद्योग होते याचा फटका बसला. भारतातून जाणाऱ्या मालावरती निर्यात शुल्क सर्वाधिक लावण्यात आलं आणि ब्रिटनमधून येणारा जो माल होता त्या मालावरती मात्र आयात शुल्क नगण्य होतं किंवा नाहीच्याच प्रमाणात होतं असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे जर समजा भारतातलं खादी कापड जर इंग्लंडमध्ये जात असेल, भारतातली चहा इंग्लंडमध्ये जात असेल, भारतातले कांदे, भारतातले द्राक्ष, भारतातली केळी जर इंग्लंडमध्ये जात असेल तर त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये काय करायचं तर निर्यात शुल्क लादायचं, परंतु तिकडनं प्रोसेस होऊन येणाऱ्या मालावरती मात्र कुठल्याही प्रकारचं फारसं शुल्क नसेल. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये आयात शुल्क आणि निर्यात शुल्कामध्ये अशा पद्धतीनं ब्रिटिश लोकांनी पार्शालिटी केल्यामुळे याचा फटका कुठेतरी उद्योगधंद्यांना बसलेला दिसून येतो. त्यानंतर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यामुळे यंत्राच्या मदतीनं चांगल्या प्रकारचा उत्तम प्रतीचा कापड तयार व्हायला सुरुवात झाली. जसं आपण जर पाहिलं की भारतामध्ये निळीचं उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात व्हायचं, परंतु आर्टिफिशियल कलरचा शोध लागला आणि त्याच्यामुळे निळीचं उत्पादनच आहे जे बंद झालं. निळीचा शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आणि अशाच पद्धतीनं औद्योगिक क्रांतीमुळे उत्तम प्रतीचा आणि कमी वेळेत मिळणारा जो कापड आहे स्वस्त दरात मिळायला लागला आणि जर माल स्वस्त दरात मिळत असेल तर ऑब्व्हियसली तो भारतीय आहे किंवा दुसऱ्या देशातला आहे याचा आपण कधी विचार करत नाही. आता आपण बऱ्याच वेळेस कपडे घेत असतो मार्केटमधनं, तर त्यावेळेस जे काही ब्रँडेड आपण कपडे घेतलो होतो ते खऱ्या अर्थानं भारतीय ब्रँड आहे किंवा भारतातच तयार होणारा कापड आहे का याचा आपण कधी विचार करत नाही. तर त्याच पद्धतीने इथे सुद्धा ती समस्या निर्माण झाली आणि भारतात कमी दरात कच्चा माल न्यायचा आणि तो पक्का करून भारतात पुन्हा विकायचा बाजारपेठेमध्ये, ही पद्धती जी होती ती ब्रिटिशांची ऑलरेडी बऱ्याच वर्षापासून सुरू होती आणि यंत्रापासून बनवलेला जो माल आहे तो हातापासून बनवलेल्या मालापेक्षा
उत्तम दर्जाचा होता, स्वस्त होता आणि त्याच्यामुळे त्याचा जास्त बेनिफिट, जास्त विक्री झाली आणि जास्त विक्री झाल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जोही काही कापड उद्योग जो होता त्याच्याशी संबंधित असणारा जो म्हणजे त्या उत्पादनातून जी रोजगार निर्मिती होत होती त्याला मात्र फटका बसलेला दिसून येतो आणि नंतर मग कमी वेळेत कमी खर्चामध्ये उच्च गुणवत्ता असलेला मालाची मागणी जी आहे ती ऑब्व्हियसली भारतीय बाजारपेठेमध्ये वाढली आणि भारतीय बाजारपेठ म्हणजे कोणतीही बाजारपेठ असो, ज्यावेळेस उत्तम दर्जाची वस्तू कमी किमतीत मिळत असेल आणि त्यातल्या त्यात ती कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये अवेलेबल होऊन जात असेल तर ऑब्व्हियसली आपण त्याच गोष्टींना प्रायोरिटी देतो, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे इथे सुद्धा तोच बदल झाला आणि त्याचा फटका भारतीय उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात बसलेला दिसून येतो आणि या फटक्यामुळे भारतामध्ये अनुद्योगीकरण घडून आलं. म्हणजे जे इंडस्ट्रियलायझेशन ब्रिटनमध्ये झालं ते इंडस्ट्रियलायझेशन भारतात देखील होणं गरजेचं होतं, परंतु इंडस्ट्रियलायझेशन न होता तिथे अनुद्योगीकरण घडवलं. म्हणजे उद्योगांचा मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास झाला, कारण बाहेरच्या इंग्लंडमध्ये झाल्या औद्योगिक क्रांतीमुळे तिथला माल आपल्या देशात यायला लागला आणि त्यातल्या त्यात जी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट तिथे झाली होती त्याच इंडस्ट्री भारतात सुद्धा ब्रिटिशांनी डेव्हलप करायला सुरुवात केली आणि त्याचा फटका कुठेतरी भारतीय अर्थव्यवस्थेला बसला. त्यातल्या त्यात लँकेशायर असेल, मँचेस्टर असेल, लिव्हरपूल असेल, तर या इथे लिव्हरपूल सुद्धा आहे. तर या वस्त्रनिर्मितीच्या त्या कालखंडामधल्या मोठ्या बाजारपेठा, म्हणजे आताही त्या मोठ्याच बाजारपेठा आहे कापड निर्मितीच्या, तर या बाजारपेठांमधला जो कापड होता तो त्या काळात जगप्रसिद्ध असा कापड मानला जायचा आणि या बाजारपेठा उदयास आल्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा माल पोहोचायला लागला आणि त्यातल्या त्यात कच्च्या मालाची उपलब्धता देखील त्यांना भारतातच मिळत होती. म्हणजे कमी पैशांमध्ये कच्चा माल उपलब्ध होत होता आणि त्याचा बेनिफिट जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात इंग्लंडला झाला आणि इंग्लंडकडे असणारं दळणवळणाचा सिस्टमचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. त्याच्यामुळे यंत्रनिर्मितीपासून बनवलेले कापड जे आहे ते मोठ्या प्रमाणात सूत असेल, कापसापासून जो काही हातमाग वगैरे असेल किंवा खादी उद्योग असेल, या उद्योगांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला आपल्याला दिसून येतो. आणि भारतामध्ये दळणवळणासाठी जी रेल्वेची निर्मिती झाली, त्याच्यानंतर खाणकाम उद्योग असेल, कोळसा उद्योग असेल, याचं मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट जे झालं, भरभराटी जी झाली, त्याच्यानंतर ज्यूट उद्योगाला जी भरभराटी झाली, ही भरभराटी झाल्यानंतर त्याला खऱ्या अर्थानं जी साथ मिळाली ती कशाची मिळाली, तर ती रेल्वेची आणि चांगल्या दळणवळणाची. आणि त्याच्यामुळे हा सगळा जो माल आहे, हा पूर्ण माल देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ब्रिटिशांना विकता आला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला दिसून येतो. ग्रामीण भागातील देखील अर्थव्यवस्था याच्यामुळे कोलमडलेली दिसून येते आणि या बाबींचा इथे संदर्भ देणं गरजेचं आहे. तर कानाकोपऱ्यात वस्तू पोचू लागल्या, माल पोचू लागला, ब्रिटिशांच्या रेल्वेचा विस्तार जो आहे तो मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याचा बेनिफिट फक्त ब्रिटिशांना झाला, कारण रेल्वे जी होती किंवा जे दळणवळण होतं ते भारतीय उद्योगधंद्यांसाठी होतं असं अजिबात नाही. कारण त्यांनी ही जी सिस्टम भारतामध्ये डेव्हलप केली होती, तर ही सिस्टम त्यांनी त्यांच्या व्यापार आणि व्यवसाय वाढवण्यासाठी डेव्हलप केली होती. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली त्याचा फायदा त्यांनाच होता. म्हणून लोकमान्य टिळकांचं एक विधान जे आहे ते चर्चेत होतं की भारतामध्ये रेल्वे आणणं म्हणजे दुसऱ्याच्या पत्नीला दागिन्यांनी सजवण्यासारखं आहे. याचा अर्थ भारतात जी रेल्वे आली त्याचा बेनिफिट हा भारतीय लोकांना, भारतीय व्यापाऱ्यांना किंवा भारतीय उद्योगधंद्यांना आहे असं अजिबात नाही. तर ब्रिटिशांची जी काही शासन प्रशासन चालवायचं असायचं, म्हणजे जर समजा कुठे उठाव झाला असेल तर रेल्वेने डायरेक्ट सैन्य मुंबईपासनं दिल्लीला किंवा मुंबईपासनं पुणे, नाशिक अशा ठिकाणी नेता यायचं. त्याच्यानंतर मुंबई असेल, जळगाव, खानदेश असेल किंवा तिथनं कच्चा माल असेल, केळ असेल, कापूस असेल, अमरावतीकडनं विदर्भातनं येणारा कच्चा माल असेल तो रेल्वेच्या माध्यमातून मुंबईपर्यंत न्यायचा आणि तो नेल्यानंतर तो पुन्हा एकदा जहाजाने युरोपपर्यंत जाऊ द्यायचा, इंग्लंडपर्यंत जाऊ द्यायचा. तर अशा या सगळ्या बाबींमुळे मोठ्या प्रमाणात जो फायदा होता तो फक्त ब्रिटिश लोकांनाच होता आणि त्याच्यामुळे या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या घडून आल्या आणि भारतामध्ये अगोदरच पक्क्या मालाचा जो निर्यातदार म्हणून भारत ओळखला जायचा, तो निर्यातदार देश मात्र काय झाला तर आयातदार देश म्हणून ओळखायला लागला. कारण आपली डिपेंडन्सी जी आहे ती इथे वाढलेली दिसून येते. म्हणजे काय तर इतक्या मोठ्या प्रमाणात जी निर्यात होत होती ती निर्यात ब्रिटिशांमुळे बंद पडली, कारण त्याच्यावरती बंदी आणण्यात आली आणि त्याचा मोठा फटका जो आहे तो भारतीय अर्थव्यवस्थेला बसला. आणि त्यामागचं कारण काय होतं तर इंग्लंडमध्ये झालेली औद्योगिक क्रांती. तर इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीचा फटका हा जगाच्या कानाकोपऱ्यात बसत होता, परंतु तो बसत असताना भारतात कशा पद्धतीने बसला हे आपल्याला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. तर पाश्चात्य तंत्रज्ञान, त्याच्यानंतर आधुनिक शिक्षण, आधुनिक उद्योगांचा पाया, याच्यामुळे उद्योगधंद्यांची भरभराट झाली आणि भारतीय पारंपरिक उद्योगांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आपण मगाशीच पाहिलं की लँकेशायर असेल किंवा
मॅचेस्टर असेल, लिव्हरपूल असेल, या ठिकाणचा कापड जो आहे हा कापड मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे ढाका, मुर्शिदाबाद, सुरत यांसारखी जी शहरं होती की जी कापड उद्योगासाठी किंवा वेगवेगळ्या वस्तूच्या उत्पादनासाठी, आपण फक्त पर्टिक्युलर कापड उद्योगाबद्दलच बोलतो असं नाही, तर छोट्या मोठ्या काही जीवनावश्यक वस्तू असतील किंवा दैनंदिन वापरासाठीच्या ज्या वस्तू असतील या वस्तूंच्या उत्पादनासाठी जी काही मोठी मोठी शहरं, प्रसिद्ध अशी शहरं होती, या प्रसिद्ध शहरं अगदी मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण पाहिलं तर ओस पडली, उजाड झाली, इथले उद्योगधंदे अक्षरशः बंद पडली, ही शहरं अगदी लयास गेली. त्यामागचं कारण काय, तर या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचा फटका जो आहे तो या शहरांना देखील बसलेला दिसून येतो आणि ग्रामीण भागाला देखील बसलेला दिसून येतो. तर अशा पद्धतीने हे सगळे बदल घडून आले आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागातील जे जीवन आहे ते विस्कळीत झालेलं दिसून येतं. कुटीर उद्योगांना, हस्त उद्योगांना, खेड्यातील शेतीला, जे काही छोटे मोठे ग्रामोद्योग असतील, हस्तकला उद्योग असतील, अशा सगळ्या प्रकारच्या उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला आणि त्याचा ऱ्हास होताना आपल्याला दिसून येतो. आणि अशा प्रकारे इंग्लंडमधील जी राज्यक्रांती आहे ही भारतातील पारंपरिक व्यापार व्यवसायाला, त्याचबरोबर भारतातील बाजारपेठेला, मूळतः बाजारपेठेला धोकेदायक झाली आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये याचा फटका बसून भारताची अर्थव्यवस्थेचं पतन झालेलं दिसून येतं. आणि या इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीचा फटका जो आहे तो अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातल्या कॉमन मॅनला सुद्धा त्या कालखंडात बसलेला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. आता याच्यामध्ये जरी समजा बरेचसे मुद्दे आपण वेगवेगळ्या पद्धतीने घेतले असते तर याच्यामध्ये अजून काही मुद्द्यांची भर देखील पडू शकते, परंतु मुळात जर आपण टू द पॉइंट लिहिण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर प्रश्नाची रिक्वायरमेंट पाहिली, आपण समजा 150 शब्दांसाठी प्रश्न आहे का, 250 शब्दांसाठी प्रश्न आहे का, त्याच्यानंतर 15 मार्कांसाठी प्रश्न आहे की 10 मार्कांसाठी प्रश्न आहे, अशी प्रश्नांची रिक्वायरमेंट बघून आपण त्या पद्धतीनं त्या उत्तराची लेंथ आपली असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं आजच्या या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपण अशा पद्धतीने लिखाण करू शकतो. तर ही जी सिरीज आहे आपली अशी सुरू राहणार आहे. उद्याच्या दिवशी आपण असाच अजून एक मुद्दा घेऊन किंवा असाच अजून एक प्रश्न घेऊन येऊ. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका न्यू सेशनमध्ये. तोपर्यंत नमस्कार.